नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण नदी प्रणाली या टॉपिकवरील अतिसंभाव्य टॉप 100 प्रश्नांचा संच पाहणार आहोत। सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट टू एंड पर्यंत जरूर पहा। प्रश्न आहे, पूर्ववाहिनी नद्यांनी महाराष्ट्राचा किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? सो पूर्ववाहिनी नद्यांनी महाराष्ट्राचा एकूण 75% भाग जो आहे हा व्यापलेला आहे। महाराष्ट्रात कोणत्या नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत? सो महाराष्ट्रामध्ये गोदावरी नदीला सर्वात जास्त उपखोरी आहेत। कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी कोणत्या नदीला म्हटलं जातं? सो कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हटलं जातं पंचगंगा नदीला। महाराष्ट्रात कोणत्या 3 नद्या ह्या पुन्हा प्रवेश करतात? सो महाराष्ट्रामध्ये गोदावरी, मांजरा आणि तापी या 3 नद्या ज्या आहेत या महाराष्ट्रात उगम पावून महाराष्ट्राबाहेर जातात आणि परत ज्या आहे पुन्हा प्रवेश करतात। सो या 3 नद्या ज्या आहेत महाराष्ट्रामध्ये पुन्हा प्रवेश करतात। भीमा नदीच्या डाव्या बाजूला सर्वात मोठे कोणत्या नदीचे खोरे आहे? सो भीमा नदीची जी डावी बाजू आहे त्या डाव्या बाजूला सीना नदीचे जे आहे सर्वात मोठे खोरे आहे। गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती आहे? सो गोदावरी नदीची 768 किलोमीटर एवढी महाराष्ट्रामध्ये लांबी आहे आणि एकूण जर विचारलं ओव्हरऑल तर ती एकूण 1450 किलोमीटरची जी आहे ही नदी आहे। गोदावरी खोऱ्याचे सर्वात जास्त पाणलोट क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? सो ते महाराष्ट्र राज्यामध्ये आहे। उजनी धरण जे सोलापूरला आहे ते कोणत्या नदीवर आहे? सो उजनी धरण जे सोलापूरला आहे हे भीमा नदीवर आहे। महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या खोऱ्याला काय संबोधले जाते? महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या खोऱ्याला अपर कृष्णा खोरं असं संबोधलं जातं। महाराष्ट्रातील पूर्ववाहिनी ज्या नद्या आहेत ह्या कोणत्या आहेत? सो महाराष्ट्रातील ज्या प्रमुख पूर्ववाहिनी नद्या आहेत त्या आहेत गोदावरी, कृष्णा आणि भीमा। महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या कोणत्या आहेत? सो महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या आहेत नर्मदा, तापी, पूर्णा आणि कोकणातील सर्व नद्या। विदर्भातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे? सो विदर्भातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे पैनगंगा नदी। पश्चिम वाहिनी नद्यांनी महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? सो पश्चिम वाहिनी नद्यांनी 25% जो आहे हा महाराष्ट्राचा भाग व्यापलेला आहे आणि उरलेला 75% हा पूर्ववाहिनी नद्यांनी व्यापलेला आहे। कोकणातील नद्याचे टिंबटिंब हे वैशिष्ट्य आहे। सो कोकणातील नद्यांचे खाडी हे वैशिष्ट्य आहे। महाराष्ट्रामध्ये गोदावरी खोऱ्यास जसं जसं पूर्वेकडे जावं तसं तसा तिचा विस्तार टिंबटिंब होतो। सो महाराष्ट्रामध्ये गोदावरी खोऱ्याच्या जसं जसं पूर्वेकडे आपण जातो तसं त्याचा विस्तार जो आहे हा कमी कमी होत जातो। भीमा नदीचा उगम कोठे होतो? सो भीमा नदीचा उगम होतो भीमाशंकर, पुणे येथे। नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून कोणती नदी वाहते? सो नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून नर्मदा ही नदी वाहते। सीना व भोगवती नद्यांचा संगम कोठे होतो? सो सीना व भोगवती नद्यांचा संगम होतो मोहोळ येथे जे सोलापूरला आहे। डाव्या तीरावरून कृष्णा नदीला येऊन मिळणारी तिची उपनदी कोणती आहे? सो डाव्या तीरावरून कृष्णा नदीला येऊन मिळणारी तिची उपनदी आहे येरळा नदी। कोणत्या नदीला दक्षिण गंगा असंही म्हटलं जातं? सो गोदावरी नदीला दक्षिण गंगा किंवा अजून तिचं एक नाव आहे रुद्रगंगा, हे 2 नावांनी जे आहे गोदावरी नदीला संबोधलं जातं। महाराष्ट्रातून 282 किलोमीटर वाहणारी पूर्ववाहिनी नदी कोणती आहे? सो महाराष्ट्रातून 282 किलोमीटर वाहणारी नदी आहे कृष्णा नदी। तिची एकूण लांबी जी आहे हे 1400 किमी एवढी आहे। नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? सो नर्मदा नदीचा उगम होतो अमरकंटक, मध्य प्रदेश येथे। गोदावरी नदीच्या खोऱ्याने भारताचे किती क्षेत्र व्यापलेलं आहे? सो गोदावरी नदीच्या खोऱ्याने भारताचे 10% क्षेत्र हे व्यापलेलं आहे। इथे भारताचं विचारलेलं आहे। सो गोदावरी नदीच्या खोऱ्याने भारताचं जे आहे हे 10% क्षेत्र व्यापलेलं आहे। कोकणातील सर्व नद्या कोणत्या प्रकारच्या आहेत? सो कोकणातील सर्व नद्या ह्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत। गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचे किती क्षेत्र व्यापलेले आहे? सो गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचं 49% क्षेत्र हे व्यापलेलं आहे। भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? सो भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी आहे 451 किलोमीटर। सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे कोणकोणत्या नद्यांचा उगम होतो? सो सातारा महाबळेश्वर येथे 5 नद्यांचा उगम होतो। त्या 5 नद्या कोणत्या आहेत? तर कृष्णा, वेण्णा, कोयना, गायत्री आणि सावित्री।
मांजरा नदी कोणत्या राज्यातून वाहते? सो मांजरा नदी ही महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या 3 राज्यांमधून वाहते. कृष्णा नदी ही कोणकोणत्या राज्यांमधून वाहते? सो कृष्णा नदी ही महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या 3 राज्यांमधून वाहते. अतिशय खोल घळईतून वाहणारी नदी कोणती आहे? सो अतिशय खोल घळईतून वाहणारी नदी आहे नर्मदा नदी. कोणत्या 5 नद्या मिळून पंचगंगा ही नदी बनलेली आहे? सो कुंभी, कासारी, तुळशी, भोगवती, सरस्वती या 5 नद्या मिळून पंचगंगा नदी बनलेली आहे आणि सरस्वती याच्यामध्ये जे आहे गुप्त नदी आहे. महाराष्ट्रात तापी नदीची जी लांबी आहे ही किती आहे? सो महाराष्ट्रामध्ये तापी नदीची लांबी आहे 208 किमी आणि एकूण लांबी विचारली तर 724 किमी एवढी तापीची लांबी आहे. कृष्णा नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये किती आहे? सो कृष्णा नदीची लांबी महाराष्ट्रामध्ये 282 किमी आहे आणि एकूण विचारली तर एकूण 1400 किमी आहे. या 1400 पैकी 282 हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. खानदेश कन्या कोणत्या नदीला म्हटलं जातं? सो खानदेश कन्या हे तापी नदीला म्हटलं जातं. भीमा नदीला सीना नदी कोणत्या जिल्ह्यात मिळते? सो भीमा नदीला सीना नदी ही सोलापूर जिल्ह्यामध्ये मिळते. घोड नदीची लांबी किती आहे? सो घोड नदीची लांबी आहे 270 किलोमीटर. कृष्णा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? सो कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत कोयना, पंचगंगा, दूधगंगा, घटप्रभा, मलप्रभा, भीमा, तुंगभद्रा, डिंडल, पेडगाव, हलिया, मुशी, पालेरू आणि मुन्नारू. कोकणातील नद्यांची लांबी किती आहे? सो कोकणातील नद्यांची लांबी ही 50 ते 155 किलोमीटर या दरम्यान असते. कळसुबाई शिखराच्या जवळ उगम पावणारी नदी कोणती आहे? सो कळसुबाई शिखराच्या जवळ उगम पावणारी नदी आहे दारणा नदी. नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून वाहते? सो नर्मदा नदी महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यामध्ये वाहते. कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होतो? सो कृष्णा नदी जी आहे ही सातारा, सांगलीचा काही भाग व संपूर्ण कोल्हापूर या जिल्ह्यादरम्यान वाहते. नेवासे कोठे वसलेला आहे? सो नेवासे प्रवरा व मुळा नदीच्या संयुक्त प्रवाहावर वसलेले आहे. भीमा नदीला उजव्या तीरावरून म्हणजेच दक्षिणेकडून कोणत्या उपनद्या येऊन मिळतात? सो भीमा नदीच्या उजव्या तीरावरून म्हणजे दक्षिणेकडून भामा, इंद्रायणी, मुळा मुठा, नीरा आणि मान या उपनद्या येऊन मिळतात. भीमा नदीच्या डाव्या तीरावरून म्हणजेच उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या आहेत, उपनद्या आहेत वेळ, घोड आणि सीना. या 3 ज्या उपनद्या आहेत ह्या भीमा नदीला डाव्या तीरावरून म्हणजे उत्तरेकडून येऊन मिळतात. गोदावरी नदीची उपखोरी कोणकोणती आहेत? सो गोदावरी नदीची उपखोरी आहेत गोदावरीचं मुख्य खोरं, गोदावरी पूर्णा खोरं, मांजरा खोरं, प्राणहिता खोरं, पैनगंगा खोरे, वैनगंगा खोरे, वर्धा खोरे आणि इंद्रावती खोरे. जायकवाडी आणि गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे? सो जायकवाडी आणि गंगापूर धरण हे गोदावरी नदीवर आहे. नीरा नदी कोणत्या जिल्ह्याची सरहद्द निर्माण करते? सो नीरा नदी ही पुणे व सातारा जिल्ह्याची सरहद्द निर्माण करते. तोतलाडोह धरण जे नागपूरला आहे ते कोणत्या नदीवर आहे? तर तोतलाडोह धरण हे पेंच नदीवर आहे. भीमा नदीची उपखोरी कोणकोणती आहेत? सो भीमा नदीला भीमा खोरं आणि सीना खोरं ही 2 उपखोरी आहेत. वर्धा नदी ही उत्तर दक्षिण दिशेने किती किलोमीटर वाहते? वर्धा नदी ही उत्तर दक्षिण दिशेने 455 किलोमीटर एवढी वाहते. नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? सो नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी जी आहे ही सर्वात कमी आहे, ती फक्त 54 किलोमीटर एवढी आहे. भंडारदरा धरण जे अहमदनगरला आहे ते कोणत्या नदीवर आहे? सो भंडारदरा धरण जे आहे हे प्रवरा नदीवर आहे. बीड जिल्ह्याची दक्षिण सरहद्द कोण निश्चित करतं? सो बीड जिल्ह्याची दक्षिण सरहद्द निश्चित करते मांजरा नदी. पूर्णा नदीला डाव्या बाजूने कोणती उपनदी येऊन मिळते? सो पूर्णा नदीला डाव्या बाजूने खेळणा ही नदी येऊन मिळते. तापी नदीचा उगम कोठे होतो? सो तापी नदीचा उगम होतो मुलताई, मध्य प्रदेश येथे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे गोदावरी नदी. वर्धा नदीचा उगम कोठे होतो? वर्धा नदीचा उगम होतो बैतूल, मध्य प्रदेश येथे. कोकणातील नद्यांनी महाराष्ट्राचे किती क्षेत्र व्यापलेलं आहे?
कोकणातील नद्यांनी महाराष्ट्राचे 10.7% क्षेत्र हे व्यापलेलं आहे. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? सो गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक येथे होतो. विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत यांच्या खचदरीतून वाहणारी नदी कोणती आहे? सो विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत यांच्या दरम्यान खचदरीतून वाहणारी नदी आहे नर्मदा नदी. सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे? सो सहस्त्रकुंड धबधबा हा जो आहे पैनगंगा नदीवर आहे. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या कोणाला जाऊन मिळतात? सो महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या ह्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात आणि महाराष्ट्रातील ज्या पूर्व वाहिनी नद्या आहेत या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातून प्रामुख्याने गोदावरी नदी वाहते? सो महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद आणि नांदेड या जिल्ह्यांमधून गोदावरी नदी प्रामुख्याने वाहते. तापीची प्रमुख उपनदी कोणती आहे? सो तापीची जी प्रमुख उपनदी आहे ती आहे पूर्णा नदी. कृष्णा व भीमा नद्यांचा संगम कोठे होतो? सो कृष्णा व भीमा नद्यांचा संगम कर्नाटकातील रायपूर जवळ कुरुगुड्डी येथे जो आहे हा संगम होतो. कोकणातील नद्या लांबीने कशा असतात? सो कोकणातील नद्या लांबीने खूप आखूड अशा असतात. तापी नदी व नर्मदा नदी कोणामुळे वेगळ्या झाल्या आहेत? सो तापी नदी व नर्मदा नदी या आकरानी टेकड्यांमुळे वेगळ्या झालेल्या आहेत. कृष्णा नदीची प्रमुख उपनदी कोणती आहे? सो कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे भीमा नदी. गोदावरी नदीला उजव्या तीरावरून म्हणजेच दक्षिणेकडून कोणत्या उपनद्या येऊन मिळतात? सो गोदावरी नदीला उजव्या तीरावरून म्हणजे दक्षिणेकडून दारणा, प्रवरा, मुळा, बोर, सिंदफणा, बिंदुसरा आणि कुंडलिका या उपनद्या येऊन मिळतात. गोदावरी नदीला डाव्या तीरावरून म्हणजे उत्तरेकडून जे आहे कोणत्या उपनद्या येऊन मिळतात? सो डाव्या तीरावरून म्हणजे उत्तरेकडून गोदावरी नदीला कादवा, शिवना, खाम या उपनद्या येऊन मिळतात. उत्तर कोकणातून कोणत्या नद्या वाहतात? सो उत्तर कोकणातून दमनगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, काळू, भातसई, उल्हास आणि मुरबाडी या नद्या वाहतात. मोडक सागर धरण जे ठाण्याला आहे हे कोणत्या नदीवर आहे? सो मोडक सागर धरण हे वैतरणा नदीवर आहे. मध्य कोकणातून कोणत्या नद्या वाहतात? सो मध्य कोकणातून पाताळगंगा, आंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वशिष्ठी आणि शास्त्री या मध्य कोकणातून नद्या वाहतात. आणि दक्षिण कोकणातून ज्या आहेत या वाघोठाणे, शुक, गड, कर्ली आणि तेरेखोल या नद्या वाहतात. प्राणहिता नदीचा प्रवाह कोणत्या नद्या मिळून तयार होतो? सो प्राणहिता नदी ही वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या 3 नद्यांचं एकत्रीकरण करून प्राणहिता ही नदी तयार होते. तापी नदीचे उपखोरे कोणकोणती आहेत? सो तापी नदीचे उपखोरे आहेत तापीचं मुख्य खोरं आणि तापी पूर्णाचं खोरं. मांजरा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? सो मांजरा नदीच्या उपनद्या आहेत तेरणा, गिरणा, लेंडी, मन्याड आणि तावरजा. वैतरणा नदीचा उगम कोठे होतो? वैतरणा नदीचा उगम होतो नाशिक येथील ब्रह्मगिरी पर्वतावर. तापी नदीला उजव्या तीरावरून कोणत्या उपनद्या येऊन मिळतात? सो तापी नदीला उजव्या तीरावरून चंद्रभागा, भुलेश्वरी, शहानूर, नंदवान, वाकी, गोमई, अरुणावती आणि अनेर या उपनद्या येऊन मिळतात. आणि तापी नदीला डाव्या तीरावरून पूर्णा, गिरणा, बोरी, पांजरा, बुराई, वाघूर, अंजनी, शिवा, अमरावती, बुरे, मोना आणि शिपना या उपनद्या येऊन मिळतात. नाशिक ते नांदेड दरम्यान टिंबटिंब नदी बेसॉल्ट खडकमय भागातून वाहते. सो नाशिक ते नांदेड दरम्यान गोदावरी नदी बेसॉल्ट खडकमय भागातून वाहते. वैनगंगा आणि वर्धा खोरे कशासाठी ओळखलं जातं? सो वैनगंगा आणि वर्धा नदीचे खोरे हे कोळशाच्या साठ्याकरता ओळखलं जातं. भीमा नदी कोणत्या राज्यातून वाहते? सो भीमा नदी महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यातून वाहते. खचदरीतून कोणती नदी वाहते? सो खचदरीतून तापी पूर्णा ही नदी वाहते. खोलघळईतून कोणती नदी वाहते? सो खोलघळईतून नर्मदा नदी ही जाते. तापी नदीवर कोणती महत्वाची धरणे आहेत? सो तापी नदीवरती काकरापार धरण, हतनूर धरण आणि उकाळी धरण ही 3 महत्वाची धरणं तापी नदीवर आहेत. कोकणातील नद्यांची रुंदी किती आहे? सो कोकणातील नद्यांची रुंदी 30 ते 40 किलोमीटर एवढी असते. कोकणातील सर्वात लांब नदी कोणती आहे? सो कोकणातील सर्वात लांब नदी आहे वैतरणा नदी. ती 154 किलोमीटरची आहे. पण आयोगाने जे आहे याचं उत्तर उल्हास नदी देखील दिलेलं आहे. पण मॅक्झिमम ठिकाणी जे आहे मला वैतरणा सापडलेलं आहे म्हणून मी वैतरणा दिलेला आहे.
वैतरणा नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? सो वैतरणा नदीच्या उपनद्या आहेत पिंजाळ, देहरजा, सूर्या आणि तानसा. उल्हास नदीच्या उपनद्या कोणत्या आहेत? सो उल्हास नदीच्या उपनद्या आहेत भातसा, काळू, मुरबाडी आणि भिवपुरी. उल्हास नदीचा उगम कोठे होतो? सो उल्हास नदीचा उगम होतो राजमाची टेकडी जी लोणावळ्याला आहे तेथे. गोदावरीचं नाभिस्थान म्हणून कोणतं शहर ओळखलं जातं? सो गोदावरीचं नाभिस्थान म्हणून नांदेड शहर ओळखलं जातं. सीना नदीचा उगम कोठे होतो? सो सीना नदीचा उगम अहमदनगर येथील हरिश्चंद्र डोंगर येथे होतो. दक्षिणेस सातमाळा अजिंठा डोंगर रांग व उत्तरेस सातपुडा पर्वतरांग यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते? सो यांच्या दरम्यान तापी ही नदी वाहते. कृष्णा व कोयना नद्यांचा संगम कोठे होतो? सो कृष्णा व कोयना नद्यांचा संगम होतो कराड येथे. विदर्भाच्या पूर्व भागामध्ये नद्या कोणत्या दिशेने वाहतात? सो विदर्भाच्या पूर्व भागामध्ये नद्या ह्या उत्तर दक्षिण भागाने दिशेने वाहतात. तापी खोऱ्यात बऱ्याचशा उपनद्या कशा वाहतात? सो तापी खोऱ्यात बऱ्याचशा उपनद्या ह्या समांतर दिशेने वाहतात. सो अशा प्रकारे जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे. आमचा कॉन्टेंट आवडला असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.